नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरीनाथ धामणे, MA सेट, केटीएचएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, MA, MCOM, MSc फर्स्ट इयर, सेमिस्टर फर्स्ट या वर्गाचा जो क्रेडिट विषय आहे मानवी मूल्य आणि मानवी हक्क या विषयाच्या आजच्या व्याख्यानामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मानवी मूल्य आणि मानवी अधिकार या विषयाअंतर्गत मानवी अधिकार शिक्षणाचा अर्थ तो जाणून घेणार आहोत आणि मानवाधिकार शिक्षणाचे महत्त्व हेही समजून घेणार आहोत. सुरुवातीला आपण मानवी अधिकारामध्ये मानवाधिकार शिक्षण म्हणजे नेमकं काय, म्हणजेच त्याचा अर्थ जो आहे तो आपण जाणून घेऊया. आतापर्यंत आपण बघितलं की मानवाधिकार जे आहेत ते मनुष्याच्या व्यक्तिगत विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि व्यक्ती हे तेव्हाच साध्य करू शकतो जेव्हा तो शांत आणि सुरक्षित जीवन जगू शकेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकेल आणि अशा समाजाची निर्मिती होऊ शकेल जिथे व्यक्तीला प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकेल, सन्मानपूर्वक वागणूक मिळू शकेल आणि सहिष्णुता जी आहे हे तत्व देखील आपल्याला ते समाजामध्ये होणं आवश्यक आहे. म्हणजे आपण जे मानवी मूल्य शिकलेलो आहोत त्या मानवी मूल्यांच्या माध्यमातून आपल्याला एक जाणीव होते की नेमकं समाजाचा पाया जो आहे तो कसा असावा किंवा समाजामध्ये अशी कोणती मूल्य असावी, समाजामध्ये मनुष्याचं वर्तन कसं असावं किंवा समाजाची नीती तत्वे कोणती असावीत की ज्याच्या आधारे व्यक्ती स्वतःसाठी सुव्यवस्थित अशा परिस्थितीची जी त्याची अपेक्षा आहे ती तिथे पूर्ण होऊ शकेल आणि मग त्या दृष्टीने समता, न्याय, अहिंसा, सहिष्णुता यासारख्या मूल्यांची आपल्याला प्राप्ती करायची आहे. आता या मूल्यांची प्राप्ती केव्हा शक्य होणार आहे? जेव्हा या मूल्यांचा शिक्षणामध्ये समावेश होईल. हे उद्दिष्ट केवळ मानवाधिकारांच्या शिक्षणाद्वारेच साध्य करता येऊ शकतात. मानवी हक्क आहे, त्याचा वैश्विक जाहीरनामा पण आहे, पण जोपर्यंत त्याचा विकास होणार नाही, त्याचा प्रसार होणार नाही, जगातल्या प्रत्येक देशांमध्ये तो पोहोचणार नाही, याच्या पुढे जाऊन जगातला म्हणजे समाजातल्या तळागाळापर्यंत मानवी हक्क म्हणजे काय, त्याची गरज काय आहे, त्याची आवश्यकता काय आहे आणि त्या माध्यमातून आपण एक व्यक्ती विकास कसा साध्य करू शकतो आणि समाज विकास कसा साध्य करू शकतो हे जोपर्यंत लोकांना समजणार नाही तोपर्यंत आपण मानवाधिकार ही उद्दिष्ट साध्यच करू शकत नाही. आणि त्यासाठी आपल्याला काही मूल्यांची आवश्यकता आहे आणि ही मानवी मूल्य समाजामध्ये रुजावी तर त्यासाठी शिक्षणाचा आधार घेणं गरजेचं आहे आणि त्यातही खास करून मानवाधिकार जे आहेत हे शिक्षणाच्या अधिकाराचं एक अविभाज्य असं अंग आहे. मानवाधिकाराचा शिक्षणाच्या माध्यमातून आपण प्रत्येक व्यक्तीला त्याच्या समाजामधलं जे स्थान आहे ते मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण देऊ शकतो, त्याचं मार्गदर्शन करू शकतो. मानवाधिकार हे शिक्षण आणि कर्तव्याचं शिक्षण हे प्रत्येक समाजात सर्वसमावेशक विकास साध्य करण्यासाठी मदत करू शकतं आणि त्यामुळेच मानवाधिकाराचं जे शिक्षण आहे ते प्रत्येक व्यक्तीला मिळणं अत्यंत गरजेचं आहे. मग नेमकं मानवाधिकार शिक्षणाचा अर्थ काय आहे किंवा मानवाधिकाराचं शिक्षण म्हणजे काय? तर मानवाधिकार शिक्षणाच्या संयुक्त राष्ट्र जे दशक आहेत 1995 ते 2004 या दस्तऐवजानुसार मानवी अधिकार शिक्षण म्हणजे आजीवन प्रक्रिया आहे ज्याद्वारे लोक विकासाच्या सर्व स्तरावर आणि समाजाच्या सर्व वर्गांमध्ये दुसऱ्यांच्या प्रतिष्ठेचा सन्मान करणं आणि ते सन्मान सर्व समाजामध्ये सुनिश्चित करण्यासाठीचं साधन आणि पद्धती शिकतात. म्हणजे एक प्रकारे मानवाधिकाराचं शिक्षण ही सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे, एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत, म्हणजे आजीवन चालणारं आहे. याला वयाची मर्यादा नाहीये किंवा हे कुठे थांबणारं नाहीये, हे कंटिन्युअसली सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि याच्याच माध्यमातून व्यक्ती जो समाजामध्ये जो काही आपण विकास करणार आहोत तर त्या विकासाच्या प्रत्येक स्तरावर आपल्याला
कोणत्याही प्रकारचं भेदभावपूर्ण किंवा विषमतापूर्ण वागणूक करायची नाहीये किंवा तशा प्रकारची स्थिती निर्माण करायची नाहीये. आपल्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्रतिष्ठेचं सन्मानपूर्वक असं वातावरण जे आहे ते निर्माण करायचं आहे आणि ते सन्मान जो आहे ती जी प्रतिष्ठा आहे ती प्रत्येक समाजामध्ये आपल्याला सुनिश्चित करायची आहे, ती टिकवायची आहे. आज आहे आणि उद्या नसली असं नाही चालणार, तर ती आपल्याला कायमस्वरूपी टिकवायची आहे आणि त्यासाठी आपल्याला ज्या काही परिस्थितीची आवश्यकता आहे, ज्या काही साधनांची आवश्यकता आहे किंवा ज्या काही पद्धती आपल्याला शिकणं गरजेचं आहे, तर ते आपल्याला मानवाधिकाराच्या शिक्षणाच्या माध्यमातून शिकण्यासाठी मिळणार आहे. त्या दृष्टीने मानवाधिकार जे आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं दिसून येतं. अशा प्रकारे या वरील व्याख्यांच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येतं की कोणत्याही समाजात राहणाऱ्या व्यक्तीने कोणत्याही भेदभावाशिवाय अतिशय प्रामाणिकपणे आपल्या कर्तव्याचं पालन केलंच पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने ते आपले जे उद्दिष्ट आहे मानवाधिकाराचं त्याच्या प्रसाराचं ते साध्य होणार आहे. याशिवाय सर्वांच्या स्वातंत्र्याला बढती मिळेल आणि मानवाधिकार शिक्षणाचे जे उद्दिष्ट आहे ती सुद्धा साध्य करायची असेल तर आपल्याला आपल्या समाज स्वरूपामध्ये बदल करणं गरजेचं आहे आणि ते शक्य करण्यासाठीच आपल्याला शिक्षणाचा मार्ग जो आहे तो स्वीकारायचा आहे. याशिवाय हे मानव अधिकार जे आहे ते शिक्षणाचा परिणाम आहे आणि त्याच्या माध्यमातूनच आपल्याला लोकशाहीचे सिद्धांत, कायद्याचं शासन आणि सामाजिक न्याय यासारख्या गोष्टी साध्य करणं शक्य होणार आहे. समता, न्याय, अहिंसा यासारख्या मूल्यांना आपण महत्त्व देऊ शकणार आहोत. यासारखी मूल्य आपण समाजात रुजवू शकणार आहोत आणि त्याच्याच आधारावर आपल्या समाजामध्ये सामंजस्य, सहकार्य, शांतता, सुव्यवस्था निर्माण करण्याच्या अनुषंगाने हे शिक्षण जे आहे ते आपल्याला दिशा देणारं ठरणार आहे. याचबरोबर हे जे लोकशाहीचे सिद्धांत, कायद्याचं शासन किंवा सामाजिक न्याय जो आहे आपल्याला या शिक्षणाच्या माध्यमातून प्रस्थापित तर करायचाच आहे, पण त्याच्या माध्यमातून त्याचं महत्त्व वाढवायचं आहे. लोकशाही ही व्यक्ती विकासासाठी आणि एका देशाच्या विकासासाठी आवश्यक मानली जाते आहे आणि या लोकशाहीमध्येच कायद्याचं शासन असेल तर व्यक्ती स्वतःसाठी न्याय जो आहे तो प्राप्त करू शकेल. म्हणजे कायद्याचं शासन असेल तर सबळांसोबत दुर्बलांना सुद्धा त्यांचे अधिकार जे आहेत ते उपभोगता येणार आहे आणि मग आपण या वंचितांना एक त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील अशी सुस्थिती निर्माण करून देऊ शकतो. त्या माध्यमातून त्यांना त्यांचं प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते, त्यांना सन्मानपूर्वक जगता येऊ शकतं. म्हणजे आपली ही उद्दिष्ट साध्य जी करण्याच्या अनुषंगाने या शिक्षणाचं महत्त्व आपल्याला लक्षात येईल आणि अशाच पद्धतीने मग शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी याची आपल्याला मदत होणार आहे. मानवाधिकाराचं शिक्षण जे आहे ते आपल्याला एक सर्वांगीण सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि स्थिरता साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून सक्षम बनवतं आणि त्या उद्देशानेच आपण मानवाधिकाराचा विकासही करू शकतो आणि प्रसारही करू शकतो. आता आपण बघूया की मानवाधिकार शिक्षणाचे उद्देश काय काय आहेत. मानवाधिकार शिक्षणाचे जे उद्देश आहे ते आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करूया. पहिलं उद्दिष्ट जे आहे की सर्व लोकांच्या मानवाधिकारांप्रती आदरास प्रोत्साहन देणं. म्हणजे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला, तळागाळातल्या व्यक्तीला सुद्धा मानवी अधिकार आहेत आणि त्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्ती स्वतःचा विकास साध्य करू शकेल अशी स्थिती निर्माण करणं आपली गरज आहे. मग राजकीय पातळीवर ही गोष्ट साध्य होतेच आहे, पण सामाजिक पातळीवर सुद्धा आपल्याला ती गोष्ट साध्य करायची आहे आणि हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा समाजामध्ये मानवाधिकाराचं शिक्षण असेल, समाजामध्ये मानवाधिकाराचं महत्त्व असेल आणि त्याच दृष्टीने ती व्यक्ती प्रत्येक व्यक्तीच्या अधिकाराविषयी आदर ठेवेल, सन्मान ठेवेल आणि त्यांना प्रोत्साहन सुद्धा देईल. म्हणजे मला जर माझे अधिकार आहेत तर दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा ते अधिकार आहेत आणि तिला ते उपभोगता आले पाहिजेत. म्हणजे आपण जसं हक्कांच्या भूमिकेमध्ये आहोत तसंच जबाबदारीच्या भूमिकेमध्ये वावरणं सुद्धा इथे गरजेचं आहे. त्यानंतर आपलं दुसरं उद्दिष्ट आहे की या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान, कौशल्य आणि मानवाधिकारांची मूल्य जी आहेत ती विकसित करायची आहेत, ज्याच्या माध्यमातून व्यक्ती
स्वतःसाठी सुयोग्य अशी स्थिती निर्माण करू शकेल आणि स्वतःच्या मूलभूत गरजांची पूर्तता करू शकेल. तिसरं कर्तव्य याच्यामध्ये येतं, उद्देश आहे की सामाजिक, मानसिक, मानवी व्यक्तिमत्व जे आहेत ते विकसित झालं पाहिजे आणि या विविध पातळीवर व्यक्तीचा जितका विकास साध्य होईल तितकी व्यक्ती स्वतःच्या समस्यांना समजून घेऊ शकेल, स्वतःच्या अधिकारांना जाणून घेऊ शकेल आणि त्या जाणण्याबरोबरच ती त्याचा उपभोग सुद्धा योग्य पद्धतीने घेऊ शकेल. तिसरं उद्देश याच्यामध्ये आहे की प्रत्येक देशाच्या समस्या आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या समस्यांवर मात करण्यासाठी लोकांना आणि धोरण निर्मात्यांना मार्ग व साधन विकसित करण्यासाठी मदत करणे. ज्या पद्धतीने सामाजिक पातळीवर आपल्याला विषमता दूर करायची आहे त्याच पद्धतीने देशाच्या पातळीवर असेल किंवा जागतिक पातळीवर ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या आपल्याला सोडवायच्या आहेत आणि या समस्या सोडवताना आपल्याला पुन्हा भेदभावपूर्ण स्थिती निर्माण होऊ द्यायची नाहीये. कोणत्याही देशाचे किंवा कोणत्याही व्यक्तीचे अधिकारांचं त्या माध्यमातून उल्लंघन होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. जागतिक पातळीवर जे नैसर्गिक संसाधन संपत्ती आहे तिचं समान वितरण झालं पाहिजे. श्रीमंतांकडनं त्याचा पुरेपूर वापर होतोय पण गरीब राष्ट्रांना त्याचा वापर करता येत नाही किंवा त्याचा उपभोग घेता येत नाही आणि त्यामुळे विकासाच्या बाबतीमध्ये सुद्धा विषमता निर्माण होते, कुठेतरी अन्यायकारक परिस्थिती निर्माण होते. मग ही परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मानवाधिकार शिक्षण जे आहे ते आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे, ज्याच्या माध्यमातून या समस्या सोडवताना जी सोडवणारी लोक आहेत किंवा जे धोरण निर्माते आहेत त्यांना असा मार्ग शोधायचा आहे की जिथे कोणावरही अन्याय होणार नाही, कोणाच्याही मानवी अधिकारांचं उल्लंघन होणार नाही आणि अशा पद्धतीची साधनं निर्माण करायची आहेत की ज्या माध्यमातून प्रत्येक देशाचा जो राष्ट्रीय हित जे आहे तेही साध्य होईल आणि कुठेही नैसर्गिक संसाधनं असतील किंवा विकासाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची विषमता जी आहे ती निर्माण होणार नाही. त्यानंतर पुढचा उद्देश आहे की सलोखा, सहिष्णुता आणि स्त्री पुरुष समानता वाढवण्यास मदत करणं. आता सलोखा आणि सहिष्णुता या मूल्यांचा उल्लेख आतापर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी केलेला आहे, पण स्त्री पुरुष समानता ही एखाद्या समाजाची किंवा देशाची समस्या नाहीये, तर ही सुद्धा एक प्रकारची जागतिक समस्या आहे. जगाच्या पाठीवर स्त्रियांना एक म्हणजे प्रत्येक देशामध्ये अशी स्थिती दिसते की जिथे स्त्रियांना दुय्यम स्थान आहे, त्यांना त्यांच्या स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागतं. साधं करिअर सारखी जरी गोष्ट असली तर तिथे सुद्धा आपल्याला भेदभावपूर्ण अशी स्थिती निर्माण दिसते. आज स्त्रिया अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला नाव कमवताना दिसतात, पण ते क्षेत्र जे आहे ते त्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या स्त्रिया या संख्या म्हणजे गुणात्मक स्वरूपात बघितलं तर तिथे स्त्रिया आज काम करतायत, पण संख्यात्मक बघितलं तर त्यांची संख्या खूप कमी दिसून येते. मग मानवाधिकार शिक्षणाचा जो काही मूळ उद्देश आहे तर तो असा की पुरुषांसोबत स्त्रीला सुद्धा व्यक्ती म्हणून मानलं जावं आणि ज्या पद्धतीने पुरुषांना सगळे अधिकार आहेत, त्याला निवड स्वातंत्र्य आहे, ती व्यक्ती स्वतःच्या पद्धतीने स्वतःचं आयुष्य जगू शकते, निर्णय घेऊ शकते, त्याच पद्धतीने मग स्त्रीला सुद्धा निर्णय घेण्याचं, निवड करण्याचं स्वातंत्र्य जे आहे ते मिळालं पाहिजे. समाजाचं जे बंधन पुरुषांपेक्षा स्त्रियांवर ज्या पद्धतीने आपण बघतो तर ते जास्त आहे. मग अशा वेळी स्त्री पुरुषांच्या बरोबरीने त्या अधिकारांचा उपभोग घेऊ शकत नाही. त्यामुळे मानवाधिकाराच्या शिक्षणाचा उद्देश हा पण आहे की स्त्री पुरुष समानता ही फक्त कागदावर किंवा फक्त राजकीय स्वरूपात न राहता ती सामाजिक आणि आर्थिक स्वरूपामध्ये सुद्धा प्राप्त झाली पाहिजे. आणि यानंतरचं शेवटचा उद्देश जो आहे की सर्व राष्ट्रांमध्ये मैत्री विकसित करणं आणि वांशिक, पारंपरिक, धार्मिक व भाषिक भेद जे आहेत ते नष्ट करणं. आज जागतिक पातळीवर एका बाजूला मानवाधिकाराचा उद्देश चालू आहे, शांतता सहकार्य प्रस्थापित करायचं आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो की शस्त्रास्त्र स्पर्धा आहे, आर्थिक स्पर्धा आहे, ज्याच्या माध्यमातून राष्ट्रांमध्ये वितुष्ट निर्माण होतं आणि या लष्करी स्पर्धेमुळे कुठेतरी नेहमी युद्धाची भीती निर्माण होते आणि याही पुढे जाऊन जागतिक पातळीवर वांशिक, धार्मिक अशा स्वरूपाचे हिंसाचार जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. मग मानवाधिकार शिक्षणाचा जितका जास्त प्रसार होईल तितकं जास्त देशांमध्ये आपण सहकार्याची स्थिती निर्माण करू शकतो आणि विविध देशांमध्ये
जी काही संघर्षाची परिस्थिती आहे त्या संघर्षाच्या परिस्थितीला सुद्धा नियंत्रित करू शकतो आणि त्यामुळे मानवाधिकार शिक्षण जे आहे या उद्दिष्टांना साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं दिसून येतं। अशा प्रकारे मानवी अधिकार शिक्षणाच्या मूल्यांना रुजवण्यासाठी अनेक प्रतिमाने विकसित करण्यात आली आहेत। विविध प्रतिमानांपैकी खालील 3 प्रतिमाने ही मानव अधिकारांचे उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात। यातलं पहिलं प्रतिमान आहे मूल्य आणि जागरूकतेचे प्रतिमान। हे प्रतिमान मानवी अधिकारांचं मूलभूत ज्ञान हस्तांतरित करण्यावर आणि शैक्षणिक संस्थांच्या पाठ्यक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक मूल्यांमध्ये एकीकरणास प्रोत्साहित करण्यावर लक्ष केंद्रित करते। म्हणजेच आपण असं बघू शकतो की आज तुम्ही क्रेडिट विषय म्हणून ह्युमन राईटचा विषय शिकत आहात। मग या शिक्षणाच्या माध्यमातून तुमच्यामध्ये त्याची मूलभूत अशी तत्व काय आहेत, जसं की आपण मानवी मूल्य शिकलो, मानवी हक्क म्हणजे काय शिकतो आहोत आणि आता मानवाधिकाराचं महत्त्व काय ते शिकतो आहोत। मग हेच मानवाधिकाराचं शिक्षण या शैक्षणिक संस्थांच्या पाठ्यक्रमाच्या स्वरूपामध्ये आज तुम्हाला शिकायला मिळत आहे आणि त्याच्याच माध्यमातून तुम्हाला प्रोत्साहित केलं जात आहे, तुमचं प्रबोधन केलं जात आहे, तुमच्यामध्ये मानवी हक्काविषयी जाणीव जागृती निर्माण केली जात आहे आणि त्या दृष्टीनेच हे प्रतिमान जे आहे ते महत्त्वपूर्ण आहे। याशिवाय दुसरं प्रतिमान याच्यामध्ये येतं की उत्तरदायित्वाचे आणि जबाबदारीचे प्रतिमान। आता एज्युकेशन जर आपल्याला मिळतंय, प्रबोधन आपल्याला मिळतं आहे किंवा आपल्यामध्ये मानवी हक्कांविषयीची जाणीव निर्माण झालेली आहे, मग आता त्याची पुढची पायरी ही येते की समाजामध्ये जिथे कुठे मानवी अधिकारांचं उल्लंघन होत आहे तर ते आपण निरीक्षण करता आलं पाहिजे, ते आपल्याला समजून घेता आलं पाहिजे आणि लोकांचं जे अधिकार आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी, अधिकारांना निर्देशित करण्यासाठी जे काही मार्ग अवलंबायचे आहेत त्या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करणं। म्हणजे फक्त निरीक्षण करून थांबायचं आहे का? तर नाही, तर लोकांच्या अधिकारांचं संरक्षण हे राजकीय आणि शासकीय पातळीवर होतच, पण त्याच्यामध्ये सातत्यता असणं आवश्यक आहे। फक्त एक कायदेशीर तरतूद करून किंवा फक्त एक राजकीय धोरण राबवून आपल्याला ही गोष्ट संपवता येत नाही, तर समाजामध्ये आपल्याला क्रियात्मक स्वरूपामध्ये ही गोष्टी जी आहे ती तिथे सुरू असणं गरजेचं आहे। आपल्याला त्या मानवी अधिकारांच्या उल्लंघनाला ओळखता पण आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला कृती देखील करता येणं आवश्यक आहे। तिसरा प्रतिमान याच्यामध्ये येतं रूपांतरित प्रतिमान। या प्रतिमानाचा उद्देश जो आहे तो मानवी अधिकारांचं दुरुपयोग आपल्याला ओळखता आला पाहिजे, कुठे मानवी अधिकारांच्या संदर्भामध्ये उल्लंघन पण होत आहे किंवा मानवी अधिकारांचा चुकीचा वापर देखील होतो आहे, तर ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि ते ओळखता आल्यानंतर आपल्याला एक प्रतिबंधित करणं किंवा त्याला विरोध करणं देखील तितकंच गरजेचं आहे। म्हणजे आपल्याला बघायची भूमिका इथे घ्यायची नाहीये, तर आपल्याला तिथे कृती करणं अपेक्षित आहे। म्हणजे मानवाधिकार शिक्षण जे आहे ते तुम्हाला जसं तुम्हाला तुमच्या मनामध्ये जाणीव निर्माण करतं आहे मानवाधिकाराविषयी, त्याच पद्धतीने त्या सामाजिक पातळीवर तुमची कृती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। म्हणजे जिथे मानवाधिकाराचं उल्लंघन होत आहे त्या ठिकाणी प्रतिबंध करणं, विरोध करणं अशा स्वरूपामध्ये आपल्याला लोकांना, समाजाला किंवा व्यक्तीला सशक्त करायचं आहे या शिक्षणाच्या माध्यमातून। म्हणजे मानवी अधिकार शिक्षणाची जी मूळ संकल्पना आहे ती एक प्रकारे प्रबोधनाची आहे, जाणीव जागृतीची आहे आणि संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय म्हणा किंवा देश स्तरावर विविध पद्धती किंवा तंत्र यांच्या माध्यमातून या मानवी हक्कांचा प्रसार करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे देखील योजलेले आहेत आणि ते शिक्षणाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं एक उद्दिष्ट जे आहे ते मानवाधिकाराच्या शिक्षणाच्या स्वरूपामध्ये साध्य होताना दिसून येतं। अशा स्वरूपात आपल्याला आवश्यक असलेल्या विविध मूल्यांचे पालन करून एकनिष्ठ राहण्यास आपल्याला मानवी हक्क शिक्षण जे आहे ते जागृत करत असतं। तसेच या माध्यमातून जे मानवी हक्कांचं ज्ञान आहे ते व्यक्तीमध्ये परिवर्तन घडवून त्यांना त्यांच्या कृत्यांसाठी सामाजिक स्तरावर किंवा व्यक्तिगत स्तरावर जबाबदार बनवतं। मानवाधिकाराचं ज्ञान आपल्याला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्षेत्रात व्यवस्थित
शांतीपूर्ण आणि मैत्रीपूर्ण समाज स्थापित करण्यासाठी मदत करणारा आहे. धन्यवाद.